याचा प्रतिकार करा. आपण माणसांच्या विरुद्ध नाही, आपण धारावीच्या पुनर्वसनाच्या विरुद्ध नाही, एक लक्षात घ्या. तुम्ही पुनर्वसन करा, पण आमच्या शिरावर का, आमच्या बरोबर आणून का बसवतात? आम्ही काय घोडं मारलंय की आमच्या डोक्यावरती आणून बसता? काय आमच्याकडे सॉल्ट का नाही म्हणून आमच्या इथे आणून तुम्ही कोणालाही बसवाल का? तुम्ही सरकार आहे म्हणून काही कराल का? असं चालणार नाही. कारण आम्ही मतदार म्हणून जेव्हा सरकारला निवडून देतो तेव्हा जसं आपलं ते कर्तव्य आहे मतदान करणं, तसं आपला हक्क पण आहे. ते आपल्यावरती जर काही आघात होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणं. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढायचा आहे. जसं काही ताईंनी सांगितलं की महिलांनी येणं गरजेचं आहे, त्याबरोबर मी म्हणेल की शालेय मुलांनी सुद्धा यामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. मी तर म्हणेन आपण शाळेतल्या मुलांचा एक मोर्चा कांजूर भांडूपपर्यंत काढूया. त्यांच्याकडे आपण असे प्लॅकार्ड देऊ की आमची पिढी वाचवा, आमचं भवितव्य वाचवा आणि आम्हाला वाचवा. आज तुम्ही नाही वाचवलं तर आम्ही तुम्हाला का म्हणून मान्यता द्यायची, का म्हणून तुमचा मान ठेवायचा? जर तुम्ही आम्हालाच वाचवू शकत नाही तर तुम्ही आमच्या हातात देणार काय? आलं का लक्षात? त्यामुळे आपण हा सर्वांनी याचा निषेध करावा आणि सर्वांनी एकत्र येऊन पुढचं आंदोलन आणखीन तीव्र करावं. बोला भारत माता की, भारत माता की वंदे मातरम, वंदे धन्यवाद. आणि होणारा त्रास हा संपूर्ण कांजूर भांडुपकर आणि विभागातील लोकांना होणार आहे. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑस्ट्रेलियावरून फ्लेमिंगो येतात. ते फ्लेमिंगो आपल्या इथे या कांद्यावर काय येतात याच्या मागचं कारण एवढंच आहे की कुठेतरी निसर्गाची देण आहे आणि निसर्गाची देण आपण कुठेतरी ती वाया घालवते. आणि आज जर कांजूर भांडुपकरांनी या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठ्या समस्यांना पुढे जावं लागणार आहे. कारण कुठची लोक कशी लोक येणार? माणूस माणूस असतो, परंतु काही जाती धर्म असतात, ते कुठेतरी काही विघातक लोक असतात. काही लोकांमुळे संपूर्ण लोकांचं नाव खराब होतं, परंतु त्या काही लोकांमुळे आपल्या विभागामध्ये येऊन आपल्या लोकांना, नागरिकांना जर त्रास होत असेल तर माझं म्हणणं आहे की आपण कुठेतरी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. सरकारने याला केंद्र सरकारने याला परवानगी दिलेली आहे, राज्य सरकारने अजून परवानगी दिलेली नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला थोडंसं कुठेतरी तीव्र आंदोलन करावं लागणार आहे. आपण जी सगळ्यांची मोहीम घेतलेली आहे ती मोहीम आपण मुख्यमंत्री साहेबांकडे देऊन त्यांनाही विनंती करणार की कांजूर भांडुपपर्यंत हित तुम्ही जपावं आणि अन्यथा येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्ष सगळे बाजूला ठेवून मी कांजूर भांडुपकर यांच्या वतीने आपण इथे एक आंदोलन किंवा शांततेच्या मार्गाने आंदोलन जे करता येईल ते करायचे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र या. काही लोकांना अजून याची जाणीव नाही झाली, काही लोक अजून घरात गाफील राहिलेले आहेत आणि ही गाफील राहिलेली लोक जर अशी राहिली तर येणाऱ्या काळामध्ये चुक्याबरोबर ओलही जळणार आणि त्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे. माझी विनंती आहे, पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सगळ्यांना जागे करा. येणाऱ्या आता ही मानवी साखळी आपण एक शांततेचा मार्ग म्हणून अवलंबलेला आहे. सरकारने दाखवलेला आहे की आहे, जर सरकारने याच्यावरती विरोध आपल्या विरोधाला काही जुमानलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल. एवढंच मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी आपण सगळे सज्ज राहणं गरजेचं आहे. कारण येणारा काळ आपल्या मुलाबाळांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे आणि आपण जर आता गाफील राहिलो तर आपली मुलं बाळा आपल्यालाच बोलते की तुम्ही आम्हाला पुढच्या वस्तीमध्ये आणून ठेवलंय. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना जागरूक करा. येणाऱ्या काळामध्ये मी कांजूर भांडुपकर म्हणून या इथे बऱ्यापैकी आंदोलन अजून तीव्र पद्धतीने करू, तेव्हा तुमची साथ लावेल अशी मला आशा वाटते. धन्यवाद. हे कसलं बारामती म्हणजे काय म्हणजे हे धारावी लोकांचं जे इथे हे करणार आहे पुनर्वसन,
हे गव्हर्नमेंट सांगते, पण अर्धा सांगते. गव्हर्नमेंट सांगते की आम्ही धारावी लोकांच्या पुनर्वसन धारावीतच करू, पण ते हे नाही सांगत ते फक्त पात्र लोकांचं धारावीत करणार आहे, अपात्र लोकांचं आहे. ते तुम्हाला हे जे सॉल्ट पॅन दिसतं इतकी वर्ष इकडे पडलेली आहे, जी जमीन नॅचरल हे आहेत वगैरे येतात, तर ते अपात्र लोकांचं इथे पुनर्वसन करणार आहे. आणि त्यामुळे होणारा धोका जो भविष्यात निर्माण होणार आहे त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतो. कसल्या बारमध्ये अंजूर भांडुपकर लोकांच्या की आपण आता ते याच्यावर अतिक्रमण होणार आहे, त्या अतिक्रमणाविरोधात जी आम्ही मानवी साखळी आयोजित केली. त्यामुळे अंजूर भांडुप जनता जागृत होईल, सरकार जागृत होईल. आम्हाला इथे जे पुनर्वसन धारावीकरांचं होणार आहे हे नको आहे, त्यासाठी ही मानवी साखळी आयोजित केलेली आहे. आणि त्यामुळे कांजूर भांडुपकर जनतेच्या वतीने आम्ही ही मानवी साखळी करतो. न्यूजवाले जी9 भारत न्यूज बोला. नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी कांजूरच्या हायवेवरती मानवी साखळी तयार केलेली आहे. आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की धारावीचं पुनर्वसन इथे होऊ घातलेलं आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इकडे मानवी साखळी तयार केलेली आहे. कारण येणाऱ्या काळात जर अशी परिस्थिती निर्माण झाली, इथं धारावीचं जर पुनर्वसन झालं तर आमच्यावर कांजूर भांडुपकरांवर खूप अन्याय होणार आहे. कारण कायमच आमच्यावर अन्याय झालेला आहे. इथे डम्पिंग ग्राउंड आमच्या डोक्यावर बसवलेला गेले अनेक वर्षांमध्ये इथे डम्पिंग ग्राउंडचा त्रास होतोय, दुर्गंधी पसरलेली, आम्ही रोगराईचा सामना करतोय. आणि आता येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रकार झाले, धारावीचं पुनर्वसन या ठिकाणी जर करण्यात आलं तर खरोखर ते आमच्यासाठी खूप अन्यायकारक असेल. आणि त्याचा विरोध म्हणूनच आम्ही आज इथे मानवी साखळीचं आंदोलन केलेलं आहे. मी कांजूर भांडुपकरांच्या वतीने. धन्यवाद. तुम्हाला काय बोलायचं? आजी तुम्हाला पण त्रास हो हो. कसला सांगा? धारावी झोपडपट्टी इथे नाही आली पाहिजे, हा हेच आमचं म्हणणं आहे. 50 वर्ष आम्ही इथे राहतोय, आम्हाला सगळीकडे डम्पिंगची पण घाण आहे, तरी पण हे सगळं झालं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही त्या विरोधात आहोत. धन्यवाद. तुम्हाला काय सांगायचं? आमचा कायम विरोधच असेल, कारण आम्ही कांजूरकर भांडुपकरांनी हे निश्चय केलेला आहे की आपल्याला धारावीचं जे पुनर्वसन इकडे होणार आहे ते नको आहे. तर धारावीचं पुनर्वसन इकडे झाल्यानंतर समस्यावर समस्या वाढत जातात. एकतर बघा खारकुटीची जमीन एवढी आमची चांगली, हे आमची नैसर्गिक देणगीच आहे आम्हाला. या ठिकाणी भारताच्या बाहेरून लांब पक्षी वगैरे या ठिकाणी फ्लेमिंगो येतात, त्यांचं या ठिकाणी त्यांचं नंदनवन आहे आणि वर्षानुवर्ष आपण ते जपलं आहे आणि ह्यानंतर इथे जपावं हीच कळकळीची विनंती आहे. बाकी आम्हाला जी समस्या आहे, खाडीलगतच्या ज्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठतच आहे, ते पाणी ह्यानंतर जास्त प्रमाणात भराव काढल्यानंतर ते सुद्धा आम्हाला वाचवायचं आहे. तरी कृपया सर्वांना एकच निवेदन आहे, सरकारला सुद्धा एक निवेदन आहे की आमची ही मान्यता, ही आमची विनंती ती कृपया मान्य करावी. तुम्हाला काय बोलायचं आहे? हिंदीमध्ये मराठीत सांगा. तुम्हाला काय बोलायचं आहे? हिंदी मराठी काय बोलायचं आहे? बोला. एंट्री चालू होती, एंट्रीवरतीच
हे जर तुम्ही धारावी करत तुम्हाला काय बोलायचं? ह्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाला आमचा सर्वांचा जोरदार विरोध आहे. पुनर्वसनाला आमचा विरोध नाही, पण पुनर्वसन आमच्या इथे आणून करण्यासाठी आमचा विरोध आहे. कारण हे निसर्ग जो आहे इथला त्याची मोठी हानी होणार आहे. इथे मिळणारा ऑक्सिजन हा सर्व मुंबईकरांसाठी असतो आणि इथे तुम्ही 4-4.5 लाख लोकांची वस्ती आणली. इथल्या सुविधा इतक्या अपुऱ्या आहेत की ज्या आता आम्हालाच पुरत नाही, त्या नवीन येणाऱ्या वस्तीला कशा पुरणार. आणि येणारी वस्ती ही मिक्स वस्ती असणार, त्यामुळे होणाऱ्या घटनांचे आणि सामाजिक परिणाम वाईट असणार आहेत. त्यामुळे आमचा जोरदार विरोध आहे. तुम्हाला काय बोलायचं? हा ऍक्च्युली काय आहे, हे लोक धारावीमध्ये अपात्र आहेत. मग ह्या असल्या अपात्र लोकांना मुंबईमध्ये कशाला थारा द्यायचा? मी तर बोलतो मुंबईपासून लांब द्या ना त्यांना कुठेतरी. म्हणजे इथे गुन्हेगारी वाढू शकते, त्या सोयी सुविधांवर ताण येऊ शकतो. तर असल्या अपात्र लोकांना मी तर बोलतो मुंबईच्या बाहेर टाकला, इथे मुंबईमध्ये नको. धन्यवाद. काय अजोबा, कसला त्रास तुम्हाला सांगा? मुंबईमध्ये धारावीचे लोक नाही पाहिजे, इकडे कांजूरमध्ये आले नाही पाहिजे. कांजूरमध्ये स्वच्छ व्हायला पाहिजे. कांजूरमध्ये धारावीचे लोक येता कामा नाही. काम करायचं तरी स्वच्छ निघून जा. मग सगळं गांधीला पण होणार सगळं. तुम्हाला काय बोलायचं? तुम्हाला कांजूर भांडुपकरांच्या वतीनं या ठिकाणी आज हे साखळे आंदोलन जाहीर केलं आहे. त्याचं कारणच असं आहे की कांजूर भांडुपकर नाहूरवासीय खूप सुखाने इथे राहत आहेत. कारण इथे प्रकारे ना मस्जिद, ना कसली दादागिरी, ना गुंडगिरी हा प्रकारे कसलाही प्रकारचा इथे त्रास नाही आहे. परंतु जर का इथे धारावीचं पुनर्वसन झालं तर कांजूरकरांची अवस्था खूप खराब होणार आहे. कारण इथे गुंडगिरी होणार, मारामाऱ्या होणार, चोऱ्या होणार, ह्या सगळे प्रकार ह्या ठिकाणी घडत राहणार आहेत. आणि हा त्रास आम्हाला इथे नको आहे आणि ह्या त्रासाच्या मुक्तता मिळावी त्याकरता आजचं हे पहिलं आंदोलन आहे, हे साखळी आंदोलन. या आंदोलनातून आम्ही सर्व जनतेला जागृत करणार आहोत आणि सगळ्यांना गव्हर्नमेंटपर्यंत हा मेसेज देणार आहोत. या ठिकाणी धारावी पुनर्वसन नको आहे, कारण आम्हाला सर्वांना इथे चांगल्या प्रकारे शांततेने जगायचं आहे. धन्यवाद. तुम्हाला काय बोलायचं? या ठिकाणी मी डॉक्टर बाळासाहेब पवार. आमची नम्र विनंती आहे की या ठिकाणी या धारावीतले जे लोक आहेत तिकडं बसून या ठिकाणी वातावरण बिघडून, शांतता बिघडून आणि आमच्या डोक्यात बसून यांचा आम्हाला त्रास खूप होईल आणि आमचा पूर्णपणे याला विरोध आहे. सरकारनं नोंद घ्यावी. हे आमचं पहिलंच आंदोलन आहे. जर याच्यापेक्षा जर ऐकत नसाल किंवा आमचा विचार करत नसाल तर आम्हाला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरावं लागेल. विनाकारण आमची शांतता भंग करणं चुकीचं आहे. हे आमचं वातावरण गांधीचं आहे, हे असंच राहावं हे आपल्याला नम्र विनंती. हे मोकळी जागा